सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी गजानन मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पक्ष, जैन प्रकोष्ठ सांगली, स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्ट, गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, स्वदेशी औषध उद्योग समूह, गणेशनगर प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील होते। रावसाहेब पाटील म्हणाले, महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदुम यांची सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड करून सांगलीच्या विकासासाठी त्यांना एकमुखाने पाठिंबा दिला आहे। विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या हातून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या हिताचे काम व्हावे, नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासन गतिमान करतीलच, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून गणेशनगरमध्ये गणेश मंदिर झाले पाहिजे अशी मागणी केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ND बिरनाळे यांनी केले व आभार विनोद पाटोळे यांनी मानले। यावेळी वैभव गुरव, प्रशांत चव्हाण, प्राध्यापक आरबोळे, निकम वकील शीतल पाटील, मदनभाऊ युवा मंचचे शीतल लोंढे, जयराज बर्गे, शांतीनाथ कर्वे, अजित आडवाणी, श्रीकांत शिंदे, तात्या, सुहास पाटील बोलवाड व भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य आणि गणेशनगर व प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।